नमस्कार, जनतेचा वाली न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पालघर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आरोपी मोकाट कसा? मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेन गावात जमीन बळकावणे व स्थानिक नागरिकांवर हल्ला करण्याच्या प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे। मात्र न्यायालयाने तातडीने अटकेचे आदेश दिलेले असतानाही संबंधित आरोपी अद्याप मोकाटच आहे। ही बाब गंभीर असून स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे। टेन येथील जामीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपी आतिफ आरिफ तासे यांचा अटकपूर्व जामीन रद्द करून त्याला तातडीने तसेच बळपूर्वक ताब्यात घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत। 16 एप्रिल 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आरोपीला 2 आठवड्याच्या आत शरण जाण्याचे आदेश दिले होते। मात्र संबंधितांना आदेशाचं पालन केलं नाही। त्यानंतर 23 मे रोजी न्यायालयात अर्ज दाखल करत पूर्वीचा आदेश मागे घेण्याची विनंती करण्यात आली, परंतु न्यायमूर्ती एहसानुद्दीन अमानुल्ला व प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने ती विनंती फेटाळली आणि 16 एप्रिलचा आदेश कायम ठेवला। न्यायालयाने राज्य सरकारच्या वतीने उपस्थित सरकारी वकिलांना आरोपीला तातडीने आणि बळपूर्वक अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश दिले आहेत। तथापि यानंतरही संबंधित आरोपी खुलेआम फिरत असल्याने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आलं आहे। या पार्श्वभूमीवर तक्रारदारांनीही पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। कोर्टाचे स्पष्ट आदेश असूनही पोलिसांचा दिरंगाईचा पवित्रा हा न्याय प्रक्रियेचा अवमान नाही का, असा सवालही उपस्थित केला जात आहे। या प्रकरणाकडे राज्य यंत्रणा व कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। याबाबत आपण पोलीस प्रशासनाची ही प्रतिक्रिया पाहणार आहोत पुढील भागात।